तुम्ही खऱ्या पुढारलेल्या आहात। सोय जाणे तो सोयरा, लक्षात घे। ये कोणी आता बुरशीचं लोणचं इथे आणि तुमची ताज्या लोणच्याची बरडी माझ्याकडे, बरोबर जिथल्या तिथे। उमावंस, विका आता हे बुरशीचं लोणचं आणि खा लोकांचे शिव्या शाप। पैके आणि कर्जाचं विसरा, सखूच्या पाठवणीची तयारी करा। सगळे पेटेत असताना इकडं कोण आहे? कसाला धरलाय मी? ए, हात काढ। अरे तू हरी ना, इथे काय करतोयस? मालकानी धाडले मला। कशासाठी? माझ्यावर नजर ठेवायला। हे बघ, यांच्या कर्जफेडीच्या कार्यात अडथळे आणण्याचा भरपूर प्रयत्न करतेय मी। मला बी मालकानी त्यासाठीच धाडले, पण यांचे कामात अडथळ कसं आणताही उमगत नाहीये। मी सांगते, ये इकडे। या गोधड्या पाहिल्यास? संदुकीत अजून गोधड्या आहेत मागणीच्या, त्या पोचत्या केल्या म्हणजे मोल मिळणार आहे आणि कर्ज फेड व्हायला मदत होणार आहे। पण विकल्या गेल्या नाहीत तर मोल? मग म्या काय करायचं म्हणता? सोपं आहे। त्या संदुकीतल्या सगळ्या गोधड्या उचलायच्या आणि मागणीच्या ठिकाणी नाही, सरळ तुझ्या घरी घेऊन जायच्या। वा मामी वा, लय हुशार आहे तुम्ही, मानलं तुम्हाला। धोरणीपणा म्हणतात याला, धोरणीपणा। नुसती हुशार नाही, धोरणी आहे मी। वय वय, प्रश्नच नाही। लागा कामाला लागा। अहो विसोबा शास्त्री, काय वेळ आली शिवप्पा कुटुंबावर। अहो रीत भातीला काढी लावली ना, हीच वेळ येणार। बघा बघा यांचे पदर बघा। का तुमच्या पोटात का दुखतंय? आम्हाला ऊन लागतंय म्हणून घेतलंय, आणि आम्हाला ऊन लागू नये असं वाटत असेल ना तर तुमची पगडी द्या आम्हाला। हेच हेच असेच मालकांसमोर तोंड वाजवेल। मालकांशी मागण्यात गेलं की हे असंच होतं। हे बघा, मी फुकटचा सल्ला देत नाही, पण तुम्हाला म्हणून देतो। मालकांशी गोडी गुलाबी नाही मागा, त्यांना मान द्या। त्यांना जे हवंय ना ते द्या।
मालक खुश तर तुम्ही खुश, पण हे जमणार नाही. तुमचे नाक सदांकदा वरच राहणार. हो, आमचं नाक वरच आहे. वर असलेलं नाकच आमचा आत्मा आहे, आमच्या जगण्याचं सत्व आहे. आणि आज इथं पेठेत येण्याची हिम्मत या नाकानेच दिली आहे आम्हाला. कणात ताट ठेवून बसलोय आम्ही. कर्ज घेतलं म्हणजे स्वाभिमान गहाण ठेवला नाही आम्ही. तेव्हा लोटांगण घालत फिरणाऱ्यांनी आमच्या नाकाच्या गोष्टी करू नयेत. काय नाही, तुमच्या धोतरात साप शिरल्यावानी वाटला. नाक धुतो तसं नसतंय. गप्पा आता गेला तसा इथंच कुठं तरी होता, पण गेला. जपून राहावा, तो पुण्यांदा येईन, त्याचा काय नेम नाही. गेले 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 की हो, ती सकूची आई, सकूची आजी आणि ते बारीक पोर पांडू, ती वरात गेली बघा पेठेत. म्हणे मोरावळा विकून फेडणार तुमचा कर्ज की हो. मग तू काय दुर्वा उपटत होतास का? आज चिंताच सोडा की हो, सगळं करून ठेवलंय बघा. अहो तो विंचू गेलाय बरणीत, बरणी पोचलीये पेठेत, आणि एकदा का पेठेत बरणी उघडली की विंचू मौजच की हो. अशी मौज व्हायची वाट बघायची नसते, मौज घडवून आणायची असते. तो विंचू सोडलाय की बरणीत आणखीन. आता चालता बोलता इंचू.